मग घरी गेली होतीस? आजीना भेटून आले. मग काही बोलली ती? There's no good news, विक्रांत. I mean, you know, त्या तुमच्याबद्दल माझ्याकडे चौकशी करणार नाही. त्यांच्या मनात अजून खूप राग आहे आणि त्यामुळे ना त्यांनाच राग येतो. हे कळतं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितल्यावर. म्हणजे तुमच्यावर त्यांचं प्रेम आहेच ना, ते असं एकदम कसं कमी होईल? ते प्रेमही कमी होत नाही आणि रागही येतो, अशी अवस्था झाली आहे त्यांची. मी त्यांना ऑब्झर्व केलंय विक्रांत. त्या जेव्हा इतरांवर उगाच चिडचिड करतात ना, तेव्हा खरं तर त्यांना या परिस्थितीचा राग आलेला असतो. पण तिच्या मनात माझ्याविषयी परकेपणा आलाय ग. नो विक्रांत, नो नो नो, ॲब्सोल्युटली नॉट. असं अजिबात नाहीये. उलट मी म्हणेन की हा जो सगळा राग आहे ना, तो आपलेपणामुळे जास्त आला. तुम्हाला सांगू का, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की माझे आजी आजोबा जेव्हा माझ्यावर चिडचिड करतात ना, तेव्हा खरं तर त्यांनाही कळतं की हा राग पांगळा आहे. तुमच्या आजींचं एक्झॅक्टली तसं झालंय. मी तर म्हणेन की त्यांच्या मनात कटुता आहे. शी फील्स हर्ट. हो, आणि जाणार नाहीये ती कटुता आता. मला तरी सगळं खूप अवघड वाटतंय. का विक्रांत? काही कठीण नसतं. का नाही जाणार कटुता? कारण हे सगळं वातावरण मी रोज अनुभवतोय. हे सगळं कधी संपेल असं वाटतच नाहीये. संपेल, नक्कीच संपेल. आणि आजींच्या मनातली चीडही कमी होईल. फक्त ती घालवताना एक धोका आहे. कसला? यू नो विक्रांत, when I think of all this, मला हे जाणवतं की जे घडलंय त्या गोष्टीला दोन चेहरे आहेत. पहिला चेहरा खरा आहे, पण तो ज्या पद्धतीने सगळ्यांसमोर आलाय तो तसा मुळात नाहीये. आणि दुसरा जो चेहरा आहे तो मात्र सहानुभूतीच्या बुरख्याखाली झाकला गेलाय. पहिला चेहरा इनोसेंट हे जर प्रूफ करायचं असेल तर दुसऱ्या चेहऱ्याचा पर्दाफाश करावा लागेल. आणि तो दुसरा चेहरा माझ्या ताईचा आहे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.